हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन 2027 जी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे त्यासाठी सर्व महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत। मागील वर्षभरात जेवढ्या नियुक्त्या झालेल्या आहेत तेवढ्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, त्यासोबतच ज्या नियुक्त्या बघून झाल्यानंतर याच्यापैकी कोणत्या महत्त्वाच्या आहे ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर आता सुरुवात करूया। तिरुवनंतपुरम केरळ महापौर कोण बनलेले आहे? व्ही राजेश भाजपाचे हे केरळचे महापौर बनलेले आहे। बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशन याचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर PV सिंधू ह्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष बनले आहे। ही एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे, या ठिकाणी आपण त्याला स्टार करूया, हे तुम्ही लक्षात ठेवा। नासाचे प्रमुख कोण बनलेले आहे? तर जेरेड इसॅकमॅन हे नासाचे 15वे प्रमुख बनलेले आहे। ही सुद्धा एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे। या दोन नियुक्त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता। सोबतच SBIचे नवीन MD रवी रंजन यांची नियुक्ती झालेली आहे। तसेच UNHCR याचे अध्यक्ष म्हणून इराकचे बरहम सालेह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मानवी अधिकार आयोग आहे त्याचे अध्यक्ष जे आहे ते बरहम सालेह हे इराकचे बनलेले आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर हे बनलेले आहे। तर MPSCचे अध्यक्ष विवेक भिवनवार हे बनलेले आहे। हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, इम्पॉर्टंट आहे। त्यासोबतच MPSCचे सचिव आत्ताचे महेंद्र हरपाळकर सर हे बनलेले आहे। या दोन इम्पॉर्टंट नियुक्त्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा। सोबतच कोल इंडियाचे अध्यक्ष B साईराम, त्यानंतर ओडिशाचे पहिल्या महिला सचिव, पहिल्या मुख्य सचिव नाही आहेत, पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत अनु गर्ग, याच्यावर प्रश्न विचारणे अपेक्षित आहे। हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा। टेक्सास न्यूट्रिशन ॲडवायझरी कमिटी सदस्य म्हणून पद्मजा पटेल भारतीय वंशाच्या यांच्या नियुक्ती झालेली आहे। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष म्हणून विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती झालेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर कुलगुरूपदी पहिल्या महिला, ही एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे। डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, हे पहिलं पेज होतं, यामध्ये आपल्याला 6 नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत। बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्ष PV सिंधू, नासाचे प्रमुख म्हणजे 15वे प्रमुख जेरेड इसॅकमॅन, सोबतच MPSCचे अध्यक्ष विवेक भिवनवार, MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर, त्यानंतर ओडिशाचे पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग, टेक्सास आणि शेवटचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर याचे कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत। या इम्पॉर्टंट नियुक्त्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे बघा, ॲपल AI उपाध्यक्ष अमर सुब्रमण्यम भारतीय वंशाचे आहेत। इम्पॉर्टंट आहे, भारतीय वंशाचे अध्यक्ष आहे ॲपल AI उपाध्यक्ष। भारतीय हवाई दल निरीक्षण व सुरक्षितता महासंचालकपदी एअर मार्शल तेजवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच पाकिस्तानचे पहिले CDF आणि COAS हे असीम मुनीर बनलेले आहे। ही एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे। पाकिस्तानचे पहिले CDF चीफ डिफेन्स ऑफ फोर्सेस हे असीम मुनीर बनलेले आहे, त्यामुळे ही एक इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। महाराष्ट्र महाधिवक्ता मिलिंद साठे, नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेणुका अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या ठिकाणी कलिकेश सिंग देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त नागेश सिंग ही एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा। ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त नागेश सिंग। झेक प्रजासत्ताक पंतप्रधान, आता पंतप्रधान आपल्याला चिलीचे राष्ट्राध्यक्षांवर प्रश्न विचारला होता राज्यसेवामध्ये, त्याच्यामुळे याच्यावर राष्ट्राध्यक्षावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान अंद्रेज बावित ANO पक्ष हे एक इम्पॉर्टंट आहे।
त्यानंतर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय सांबरे, महाराष्ट्र मॅच्युअर वशू असोसिएशनचे अध्यक्ष कुमार मसराम, भाजप कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन, भाजपाचे नवीन जे अध्यक्ष बनलेले आहे नितीन नवीन, ते बिहारचे आहे. हे एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे. हे जे आहे ते भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ठरलेले आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष, पहिल्या महिला अध्यक्ष, ही एक इम्पॉर्टंट नियुक्ती आहे. संगीता बरुआ पिशारुती पहिल्या महिला, आणि त्यासोबतच आसामच्या या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे, संगीता बरुआ पिशारुती. मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल, 13वे मुख्य माहिती आयुक्त कोण ठरलेले आहे तर राजकुमार गोयल ठरलेले आहे. चिली या देशाचे नवीन अध्यक्ष जोश निटेओ कास्ट, याच्यावरच आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर तेलंगणाचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर टोगो पंतप्रधान लॉर्ड फाफानुवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NCAER महासंचालक म्हणून सुरेश गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा या पेजवर इम्पॉर्टंट नियुक्त्या बघा. पाकिस्तानचे पहिले CDF असीम मुनीर, त्यासोबत महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त नागेश सिंग, त्यासोबतच झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबित, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन, प्रेस क्लब ऑफ इंडिया याचे पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुआ पिशारुती, मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल, चिली देशाचे अध्यक्ष याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, इत्यादी महत्त्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पुढे बघा, नीती आयोगाचे CEO निधी छब्बर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नीती आयोगाचे CEO निधी छिब्बर या बनलेले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री युमनांग खेमचंद सिंह हे 13वे मणिपूरचे मुख्यमंत्री बनलेले आहे. मणिपूरचे उपमुख्यमंत्री लोधी दिखो नेमचा किपगेन ह्या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे. बीडचे पालकमंत्री सुनेत्रा पवार तसेच पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार या ठरलेल्या आहेत. कमांड हॉस्पिटल पुणे या ठिकाणी नवे कमांडंट कोण झालेले आहे तर मेजर जनरल सुनील मोहन हे झालेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समितीचे सदस्य प्राचार्य बलराम रवींद्रन हे बनलेले आहेत. दिल्ली मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार बनलेले आहेत. गिफ्ट सिटी याचे अध्यक्ष उदय कोटक बनलेले आहे आणि या उदय कोटक यांनाच पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. बार्बाडोस पंतप्रधान मिया अमोर मोटली हे बार्बाडोसचे पंतप्रधान बनलेले आहेत. तर इन्स्टिट्यूट्स ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया याचे अध्यक्ष प्रसन्न कुमार डी हे बनलेले आहे. गेल इंडियाचे CMD दीपक गुप्ता बनलेले आहेत. तर मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे उपाध्यक्ष आणि CEO आशा शर्मा या भारतीय वंशाच्या बनलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे उपाध्यक्ष आणि CEO आशा शर्मा भारतीय वंशाच्या. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन हे बनलेले आहेत. तर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीचे CEO बरोरुची मिश्रा या बनलेल्या आहेत. तर बघा या पेजवर इम्पॉर्टंट नियुक्त्या बघा. पहिला नीती आयोगाचे CEO निधी छिब्बर, त्यासोबतच मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन, उदय कोटक गिफ्ट सिटीचे अध्यक्ष, त्यासोबतच ह्या नियुक्त्या आपल्याला या पेजवर महत्त्वाच्या आहे, या तुम्ही हमखास लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे बघा, नोडल आयुध विभाग महासंचालक BP सिंग हे बनलेले आहेत. मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवे अध्यक्ष. मणिपूर हिंसाचार आता बरेच दिवसापासून चर्चेमध्ये आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न येणे अपेक्षित आहे. मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान हे बनलेले आहेत. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद. पॉलिटीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रविशंकर प्रसाद लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत. वेस्टर्न कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ पुष्पेंद्र पाल सिंग हे बनलेले आहेत. भारतीय लष्कराचे नवे प्रमुख धीरज सेठ हे बनलेले आहेत. भारतीय लष्कर नवे प्रमुख धीरज सेठ हे बनलेले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे अध्यक्ष योगेश सोमने बनलेले आहेत. चिलीचे राष्ट्रपती जोसे टोनियो कास्ट हे बनलेले आहेत. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मामेन हे बनलेले आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती या बनलेल्या आहेत. साध्वी निरंजन ज्योती इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याच्यावर आयोगाने आधीही देखील प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तर साध्वी निरंजन ज्योती या बनलेल्या आहेत. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी बनलेले आहेत. तर सेबीमध्ये कार्यकारी संचालक सेबीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सदानंद दाते बनलेले आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अधीक्षक RM नचमयी या पहिल्या महिला अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचमयी या बनलेल्या आहेत. सोबतच अशोक खरात प्रकरण SIT याचे प्रमुख या तपासणी पथकाचे प्रमुख कोण बनलेले आहेत तर तेजस्वी सातपुते बनलेले आहेत. थायलंडचे नवे पंतप्रधान अनुतीन चर्नविराकुल हे बनलेले आहेत. वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे आयुक्त सौरभ घोषाल बनलेले आहेत. तर उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेतेपदी किम जोंग उन हे बनलेले आहेत. राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष बघा डॉक्टर संजय तिवारी बनलेले आहेत. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. न्यू जर्सी अमेरिका पहिली मुस्लिम न्यायाधीश कोण बनलेले आहेत तर भारतीय वंशाच्या आपण त्यांना म्हणू लुबना काझी या भारत वंशाच्या न्यू जर्सीच्या पहिल्या मुस्लिम न्यायाधीश बनलेल्या आहेत. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुनीत गुप्ता बनलेले आहेत. तर मुंबई मनपाचे आयुक्त कोण बनलेले आहेत अश्विनी भिडे या बनलेल्या इम्पॉर्टंट नियुक्ती आहे. तर बघा या पेजवर आपल्याला इम्पॉर्टंट नियुक्त्या बघा. मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान. लोकसभा विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद. भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख धीरज शेठ. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष योगेश सोमन. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती. पुढे अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचमयी. त्यासोबतच उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेतेपदी किम जोंग उन आणि राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी ह्या इम्पॉर्टंट नियुक्त्या आहे. सोबतच मुंबई मनपाचे आयुक्त अश्विनी भिडे व न्यू जर्सी अमेरिका पहिल्या मुस्लिम न्यायाधीश लुबना काझी हे इम्पॉर्टंट नियुक्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात.